रामकृष्ण हरी. मोक्ष म्हणजे ही एखादी वस्तू नाही की जी तुम्ही ईश्वराकडे जावं आणि मागून घ्यावी, तो तुमच्या हातात लगेच ठेवेन असं नाही. मोक्ष म्हणजे नेमकं काय हे आपल्याला आता या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय यांनी जे सांगितलंय ते समजून घ्यायचंय. पण तत्पूर्वी या चॅनलला आपण आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करावं अशी मी एक विनंती करतो. आणि त्यासोबत या पूर्ण अभंगाचं जे लिखाण आहे ते व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल, त्याच्यामुळे व्हिडिओ सुद्धा तुम्ही सगळ्यात शेवटपर्यंत बघायचा आहे. मग आता मोक्ष ही संकल्पना आहे खरी, पण मग मोक्ष म्हणजे काय हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पहा, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे अनोनी निराळे द्यावे हाती. असे काही फार वेगवेगळे गाठोडे जे असतात ना, गठुडे ज्याला म्हणतो आपण, असे वेगवेगळे गठुडे काही देवाजवळ नाही आहेत की तुम्ही त्याच्याकडे जावं, तुम्ही त्याला म्हणावं की मला मोक्ष दे, आणि मग अरे कोणतं ते गाठोडं आहे त्यातलं मोक्षाचं त्यानं काढावं तुमच्या हातामध्ये द्यावं. अजिबात नाही. मोक्षाचं असं कोणताही गाठोडं जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितल्याप्रमाणे ईश्वराजवळ नाही. म्हणून तुम्ही जाणे, त्याला मागणे आणि त्यानं ते तुमच्या हातात देणे असं होऊ शकत नाही. मग आता मोक्ष जर ही संकल्पना आहे आणि ती जर देवाकडे नाही किंवा देवाकडे एखाद्या गाठोड्याच्या स्वरूपात नाही, तर मग नेमकं मोक्ष काय आहे? आता हे दुसऱ्या चरणामध्ये फार सुंदरपणे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं. इंद्रियांचा जय साधून या मन, निर्विषय कारण असे तेथे. आपल्या मनावर ताबा ठेवणे, आपल्या इंद्रियांना आपण आवर घालणे आणि या सगळ्यावर विजय मिळवणे म्हणजे मोक्ष आहे. पहा किती सुंदरपणे जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळे विषयच काढून टाकणे. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या सगळ्याच्या माध्यमातून ज्याचा भोग तुम्हाला घ्यावासा वाटतो, परंतु तो प्रचंड त्याची इच्छा तीव्र तुमच्या मनामध्ये असते, अर्थात ती पूर्ण न होणे हे दुःखाला कारणही आहे. पण सध्या आपल्याला हे पाहायचं आहे की मोक्ष म्हणजे काय, तर ईश्वराजवळ असलेली ती कोणतीही अशी वस्तू नाही, तर ती आपणच आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणे, आपल्या मनावर ताबा ठेवणे हे म्हणजे मोक्ष. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता तिसऱ्या चरणामध्ये ते काय म्हणतात, तर उपास पारणी अक्षरांची अटी, सत्कर्मा शेवटी असे फळ. फार सुंदरपणे सांगितलंय. तुम्ही एकादशीचा एखादा उपवास करता, हरकत नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण फार उपवास केले, फार पारणे केले आणि फार तुम्ही अभ्यासामध्ये सुद्धा त्याच्यात गेले, तरीही तुम्हाला मात्र ते फळ मिळत नाही जे तुमच्या नुसत्या सत्कर्माने मिळतं. म्हणजे काय त्या अर्ध्या चरणाचा संबंध? सत्कर्मा शेवटी असे फळ. म्हणजे फळ जे आहे मोक्षाचं ते तुम्हाला सत्कर्माने मिळू शकतं, ना की फार उपवास केल्यानं, फार पारायण केल्यानं आणि फार अगदी अभ्यासामध्ये किंवा फार ज्ञान मिळवलं म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळतो असं नाही. तुमचं सत्कर्म तुम्हाला फळ मिळवून देत असतं. म्हणून फळासाठी फार काही पसारा मांडण्याची गरज नाही. बस सत्कर्म करावं, एवढं जरी केलं तरीही मोक्ष मात्र तुमच्या हातात आलेला असेल. ही अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबराय सांगतात. आता चौथ्या चरणामध्ये सुद्धा याचाच एक संदर्भ आणि संबंध देताना त्यांनी सांगितलं, आदरे संकल्प वारी अतिशय, सहज ते काय दुःख जाण. तुम्ही संकल्प केलाय, पण तो संकल्प मात्र सहज घडेल अशा पद्धतीनं नाही. नाही मी संकल्प केलाय ना आता मला हा पूर्ण करायचाच आहे, नाही मी इथे आता ही गोष्ट पूर्ण करूनच दाखवणार आहे. सहज होतीये आणि ती करत असताना तुम्हाला आनंद तर मिळतोय, पण नाही झाली म्हणून दुःखही नाहीये. अशा अवस्थेत जर तुम्ही कोणता संकल्प करत असताना तर स्वागत आहे, पण संकल्प करत असताना तो पूर्ण झाला नाही म्हणून जर तुम्हाला दुःख निर्माण होत असेल तर हे सहज तुम्हीच स्वतः निर्माण केलेलं दुःख आहे. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला ही गोष्ट सांगून दिलेली आहे. म्हणून आसक्ती ठेवून संकल्प जर करीत असतान तर मग तुम्हाला दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. संकल्प करायचा पण आसक्ती न धरता करायचा आहे, असा जर असेल तर निश्चित तो पूर्ण होऊ द्या की नका होऊ द्या, तो तुमच्या मनामध्ये आनंद मात्र कायमस्वरूपी अशा पद्धतीचा असेल आहे. मग याच्याही पुढे आता जगद्गुरु तुकोबरायांनी पाचव्या चरणामध्ये सांगितलं हे कसं आहे, तर स्वप्नीच्या धाये विवळसी वाया,
रडे रडती या सवे मिथ्या. कुणीतरी रडतंय म्हणून तुम्ही रडायचं, याला अर्थच नाही. तुम्ही स्वप्नामध्ये तुम्हाला त्रास झालाय, आता तुम्ही जागे झालेले आहेत आणि आता विव्हळताय. अरे स्वप्नात जी गोष्ट झालेली असेल ती स्वप्नापुरतीच मर्यादित आहे, ती सत्य नाहीये, ती मिथ्या आहे, ते खोटं आहे. आणि त्या खोट्याला धरून तुम्ही मात्र तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करताय. हे तुम्ही अजिबात करू नये. हे पहा, मनाचा विषय मुळात असा आहे, एकतर मोक्ष म्हणजे तुमचं मन तुमच्या ताब्यात असणे. एकदा मन ताब्यात ठेवलं म्हणजे सगळ्या इंद्रियांवर तुम्हाला विजय मिळवता येण्यासारखं आहे. आता मन, आपण जागेपणी आपल्याकडून ते कर्म करून तर घेतच, पण स्वप्नात सुद्धा आपल्याला मन बेजार करत असतं. खरं तर स्वप्नातला अनुभव हा जागृतीचा नसतो. स्वप्नामध्ये एखादी गोष्ट पाहिली म्हणजे आपल्या जागेपणी सुद्धा ती आहे. स्वप्नामध्ये एखादं भीतीदायक गोष्ट आपल्याला जर जाणवली म्हणजे ती आपल्याला आपण उठल्यावर किंवा आपण झोपेतून जागृतीच्या अवस्थेमध्ये सुद्धा तशीच असेल असं अजिबात असू शकत नाही. अहो, मनी वसे ते स्वप्नी दिसे. शेवटी स्वप्नातही तीच गोष्ट दिसते जी तुमच्या मनामध्ये असते. आपण हाही संबंध आणि हा संदर्भ अशा पद्धतीने लक्षात घेऊया की तुमच्या मनावर तुमचा विजय असणे हे मात्र या ठिकाणी फार महत्वाचं आहे. म्हणून स्वप्नातल्या जखमांना जागेपणी विव्हळण्याचं काहीही कारण नाही. आपल्याला ही गोष्ट सगळ्यात अगोदर समजून घ्यावी लागेल. आता सगळ्यात शेवटी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय यांनी एक छोटासा पण अत्यंत महत्वपूर्ण सगळ्या अभंगाचा सार अशा पद्धतीचा उपदेश केलेला आहे, ज्यात ते असं म्हणतात की तुका म्हणे फळ आहे मुळापाशी, शरण देवासी जाय वेगी. हे पहा, सगळं फळ तुझं कुठे आहे तर मुळापाशी आहे. आणि मूळ काय तर फक्त ईश्वर आहे. बस ईश्वराची भक्ती करणे, त्याच्याकडे जाऊन लगेच तुम्हाला मोक्ष दे म्हणण्याची गरज नाही, कारण त्याच्याकडे तो नाही. तुमच्या इंद्रियांवर, तुमच्या मनावर तुमचा ताबा मिळवणे म्हणजे मोक्ष आहे. मग आता तुम्हाला मुळापाशी जर गेले तर तुम्हाला फळ मिळतं. उदाहरणार्थ जर एक छोटस या ठिकाणी देतो की झाडाच्या सगळ्या पाना, फुला, फळाला पाणी देण्याची गरज नाही, खोडालाही पाणी द्यायची गरज नाही. फक्त त्याच्या मुळाला पाणी द्या आणि फळाचा आस्वाद घ्या. जगद्गुरु तुकोबरायांनी हे फार सुंदरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की फळाची प्राप्ती मूळ सांभाळलं तरच होत असते. म्हणून तुम्हाला काहीही वेगळं करायची नाही. बस देवाला शरण जा, ईश्वराची भक्ती करा आणि तुमच्या मनावर ताबा मिळवा. मोक्ष देवाला न मागता सुद्धा, तुम्ही न मारता सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे पहा, हे अशाच अभंगाची चिंतन आपण तुकास्त्र या नावाच्या चॅनलच्या माध्यमातून पाहतो आहोत. पुन्हा एकदा आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.